रस्त्याच्या बाबतीमध्ये जो विषय आहे, बांधकाम विभागाच्या बाबतीमधला विषय इथं टाकलेला आहे, नगरविकास खात्याचा विषय, नवी मुंबईचे जनक म्हणून आम्ही नाईक साहेबांकडे बघतो, नाईक साहेब, परंतु आरक्षित झालेले भूखंड आपण पण आवाज उठवला. आरक्षित झालेले भूखंड सिडकोने परस्पर, तुम्ही गेला होता, आंदोलन केलं, ते परस्पर केलं आणि टेंडर प्रक्रिया केली आणि टेंडर प्रक्रिया केल्यानंतर खाजगी विकासकाला ते भूखंड देऊन टाकले. बरे एक नाही, अनेक भूखंड आहेत. अधिकार कोणी दिला? महानगरपालिकेच्या असलेल्या भूखंडाला आरक्षित केल्यानंतर त्यामध्ये आंदोलन झाली. ते आपलं लोटस गार्डन वाचावं असे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी आंदोलन केली. सेक्टर 28 मधला 12 भूखंड, 12A, B12, C12, D हे सगळे भूखंड, 29 भूखंड यामध्ये आपण या असलेल्या प्रारूप आराखड्याच्या माध्यमातून आरक्षित केलेले 9 भूखंड हे सर्रास काढले. आणि सिडकोकडे आम्ही मोर्चामध्ये गेलो होते, त्यांनी काय सांगावं? सभापती महोदय त्यांनी सांगितलं अधिकार आमचा आहे आणि हा अधिकार आमचा असल्यामुळे हे भूखंड त्यांनी खाजगी विकासकाला दिलं. माझं तर सरळ म्हणणं आहे की या असलेल्या चौकशी, या असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. जे कोणी अधिकारी असतील त्यांनी अशा प्रकारचा निर्णय आरक्षण बदलून हे भूखंड खाजगी विकासकाला दिले असतील तर त्याच्या संदर्भामधली कारवाई करण्याचं धाडस या सरकारने दाखवावं, नाही तर भ्रष्टाचार करून देणार नाही अशा प्रकारचं ते तुम्ही वक्तृत्व करताय, ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय असं मला सांगावं लागेल. त्याचबरोबर करावेमध्ये आता तो तुमचा गामिका कोण विकासक आहे, नेरूळ सेक्टरमध्ये लोकांनी आंदोलन केलं, म्हणजे सर्व पक्षीय लोक होती, त्यांनी उत्खनन केलं, जागा बळकावली, सगळं केलं, त्याला परवानगी देऊन टाकली आणि त्याचं उत्खनन वगैरेची कारवाई पण केली नाही. अशा प्रकारची सगळी कामं या असलेल्या नवी मुंबईमध्ये झालेली होती. मागच्या मोर्चाच्या वेळेला या सगळ्या लोकांनी केलंय. तिथं एकच विकासक जो आहे त्यामध्ये आर्किटेक्ट एक आहे, तो काय करतो, बांधकामाच्या बाबतीमधला एनओसी आणण्यामध्ये तो मास्टर आहे आणि तो मास्टर असल्या आर्किटेक्ट या सगळ्या अशा प्रकारच्या कामाला मंजुरी देतो. माझी विनंती आहे, निदान मुंबईमध्ये मगाशी सांगितलं परवडणाऱ्यांना घरं, पगडी सिस्टीम उठवली, हे उठवली, मग ही जी आहे भूखंड ही गरिबांसाठी जर दिली तर मला वाटतं योग्य होईल.